आता आपण मतमोजणी कशा प्रकारे करायची आहे ते बघायचं आहे. मतमोजणीनंतर या मतदान यंत्रामध्ये असलेली काढता येणारी मेमरी चिप या डबीमध्ये सील करणार आहोत. ही डबी या पाकिटामध्ये टाकून उपस्थित उमेदवार आणि प्रतिनिधींच्या सह्या, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची सही याच्यावरती राहणार आहे. हे कशा प्रकारे आपण करायचं आहे हे आपण आता बघूया. मतमोजणीच्या ठिकाणी फक्त कंट्रोल युनिट टेबलवरती येणार आहे. बॅलेट युनिट त्या ठिकाणी टेबलवरती येणार नाही आहे. मतमोजणीला सुरुवात करताना घाईघाईने याचे ॲड्रेस टॅग तोडायचे नाही आहेत. उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना असं नसतं त्या ठिकाणी होऊ द्यायचं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या मतमोजणीला सुरुवात करणार आहोत. ज्याच्यावरती असलेले नंबर आणि सह्या या त्यांना तपासू द्यायचे आहेत. त्याला लागलेले ॲड्रेस टॅग यांचं निरीक्षण त्यांना करू द्यायचं आहे. त्यांचं समाधान झाल्यानंतर आपण याला लागलेला हिरव्या रंगाचा ॲड्रेस टॅग हा तोडायचा आहे. या ठिकाणी हे जे सील लागलेलं आहे हे देखील आपण काढणार आहोत. याच्यानंतर हा कप्पा उघडायचा आहे. हा कप्पा उघडल्यानंतर मागचा ऑन ऑफ स्विच आपण ऑन करणार आहोत. स्विच ऑन केल्यानंतर मतदान यंत्र सर्व 8 आकडे पेटलेले दाखवेल. नंबर ऑफ पोस्ट 1 किती पदांची निवडणूक होते ते दाखवेल. मतदान यंत्राचं सेटिंग 3 मधून 1 निवडून द्यायचा होता हे दाखवून देईल. याच्यानंतर आपण रिझल्ट 1 बटनाचा वापर करून या ठिकाणी आपण निकाल दाखवणार आहोत. रिझल्ट 2 या बटनाचा वापर या ठिकाणी होणार नाही आहे. रिझल्ट 2 बटन या ठिकाणी वापरायचं नाही आहे. रिझल्ट 1 बटन वापरायचं आहे. रिझल्ट 1 बटन दाबून आपण निकाल दाखवणार आहोत. जर रिझल्ट 1 बटन दाबून आपल्याला नो मेसेज आला तर त्या ठिकाणी आपण क्लोज बटन सुरुवातीला दाबायचं आहे. क्लोज बटनाचा डिस्प्ले थांबल्यानंतर आपण रिझल्ट 1 बटन दाबायचं आहे. तर या ठिकाणी आपण रिझल्ट 1 बटन दाबून निकाल दाखवू. जर का या ठिकाणी पुठ्ठा वगैरे घातलेला असेल तर सुरीने तो पुठ्ठा कापायचा आहे आणि त्याच्यानंतर हे बटन दाबायचं आहे. या ठिकाणी नो मेसेज आलेला आहे त्यामुळे आपल्याला सुरुवातीला क्लोज बटन दाबावं लागेल. आपल्याला हा निकाल दिसतोय आता. टोटल 5 मतं आहेत. जितकी मतं असेल त्यावेळेस तितकी मतं त्या मतदान केंद्रावरती तुम्हाला दिसतील. या ठिकाणी आपण नमुना म्हणून 5 मतं घेतलेली आहेत. पोस्ट 1 3 मधून 1 निवडून द्यायचं आहे. हे आपलं कॅन्डिडेट सेटिंग आहे. T1 म्हणजे देखील टोटल मतच. 5 मतं आहेत. या मतांचा ब्रेकअप आता आपल्याला दिसणार आहे. पहिला उमेदवार 1 मत. हा निकाल उपस्थित उमेदवार आणि प्रतिनिधींना व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे मतदान यंत्र धरून आपण दाखवायचं आहे. दुसरा उमेदवार 1 मत. या ठिकाणी नमुना म्हणून आपण मतदान केलेलं आहे. तिसरा उमेदवार 3 मतं. एंड अक्षर आलेली आहेत. निकाल दाखवून झालेला आहे. हा जर का निकाल व्यवस्थित दिसला नसेल तर परत रिझल्ट 1 बटन दाबून निकाल नव्याने पुन्हा दाखवायला काहीही हरकत नाही आहे. मात्र या ठिकाणी एक आपण काळजी घ्यायची आहे की ज्या ठिकाणी आपण काउंटिंग करणार आहे त्या ठिकाणी एक काढता येणारी मेमरी ठेवण्यासाठी डबी व पाकिट ज्यामध्ये आपण ती डबी सील करणार आहे हे साहित्य तयार ठेवायचं आहे. काउंटिंगच्या नंतर आपण ही काढता येणारी मेमरी काढून याच्यामध्ये सील करणार आहे. ही डबी जी आहे ती आपण या पाकिटामध्ये टाकून याच्यावरती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची सही, उपस्थित उमेदवार व प्रतिनिधींच्या सह्या, मतदानाचा दिनांक, मतमोजणीचा दिनांक, प्रभागाचा क्रमांक, मतदान केंद्राचा क्रमांक हा सगळा मजकूर टाकून हे पाकिट जे आहे ते आपण सील करणार आहे. तर या काउंटिंगच्या ठिकाणी जे उपस्थित उमेदवार प्रतिनिधी असतील त्यांच्या या पाकिटावरती सह्या घ्यायच्या आहेत. त्यांची नाव आणि सह्या या ठिकाणी या पाकिटावरती घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर हा बॅलेट युनिट कंट्रोल युनिटचा मागचा ऑन ऑफ स्विच बंद करायचा आहे. हा या ठिकाणी लागलेला ॲड्रेस टॅग आपण तोडायचा आहे. हा कप्पा उघडायचा आहे. इथे बॅटरी लागलेली देखील काढायची आहे.
हा ॲड्रेस टॅग देखील काढून टाकायचा आहे. याच्यानंतर हा कप्पा उघडायचा आहे. याच्यामध्ये खोचून लावलेली ही जी मेमरी चिप आहे ती अलगद खेचून काढायची आहे. ही मेमरी चिप या डबीमध्ये टाकायची आहे. या डबीमध्ये ठेवल्यानंतर या डबीला प्रभागाचा क्रमांक आणि मतदान केंद्राचा क्रमांक असलेलं स्टिकर लावायचं आहे किंवा मजकूर हा चिटकवायचा आहे. त्याच्यानंतर ही डबी जी आहे ती या पाकिटामध्ये, ज्याच्यावरती सर्व उपस्थित उमेदवार किंवा प्रतिनिधी काउंटिंगच्या ठिकाणी जे उपस्थित होते त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतःची सही शिक्का मारायचा आहे. मतदानाचा दिनांक, प्रभागाचा क्रमांक, मतमोजणीचा दिनांक, मतदान केंद्राचा क्रमांक हा सगळा मजकूर याच्यामध्ये लिहिलेला असेल. ही डब्बी या पाकिटामध्ये टाकून हे पाकिट लाखेने सील बंद करायचं आहे राज्य निवडणूक आयोगाची मोहर वापरून. आणि अशा प्रकारे सील केलेली प्रत्येक मतदान केंद्राची पाकिटं जी आहेत ती आपण निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत निवडणुकीचा निकाल लागल्यापासून 3 महिन्यापर्यंत स्टोअर करणार आहोत. जर एखाद्या ठिकाणी निवडणूक याचिका दाखल झाली असेल तर ही त्या याचिकेचा निकाल लागेपर्यंत या मेमरी चिप त्या ट्रेझरीमध्ये राहतील.